श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ लेखमाला लेख क्रमांक 53। नरसावधानी एक विकृत विपरीत बुद्धी। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृतामधील नरसावधानी नावाची व्यक्ती भक्तांना खूप काही शिकवून जाते। अवतार डोळ्यासमोर असताना कुबुद्धीचे लोक कसा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात याचं उदाहरण म्हणजे नरसावधानी। शनी प्रदोष समयी कुक्कुटेश्वराची आकाशवाणी बापनाचार्य, अप्पलराज शर्मा, नरसिंह वर्मा आणि व्यंकटपय्या श्रेष्ठी यांना ऐकू आली आणि त्यानुसार बापनाचार्यांची कन्या सुमती महाराणी व अप्पलराज शर्मा विवाहबद्ध झाले। ऐनवेळी गणेशाच्या यज्ञातील पूर्णाहुती वेळी गणेशाने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ प्रकटतील असे सांगितले। सर्व पितृ महालय अमावस्येला अवधूताने श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देऊन मी तुझ्या पोटी येत आहे असे माता सुमती महाराणीला सांगितले। त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी केलेल्या सवितृ काठक यज्ञात पूर्णाहुतीस दत्तात्रेय प्रगटले व माझा श्रीपाद श्रीवल्लभ अवतार पिठापुरात भारद्वाज गोत्रात घेणार असल्याचे सांगितले। श्रीपाद श्रीवल्लभ अवतरणाबाबत हे ठळक संदर्भ, इतर संदर्भ खूप आहेत। वरील नुसार श्रीपाद श्रीवल्लभ गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतरले। अप्पलराज सुमती, बापनाचार्य राजमांबा, नरसिंह वर्मा अम्माजम्मा, व्यंकटपय्या श्रेष्ठी व्यंकट सुब्बमांबा या तीन घरातील नोकर मंडळी सर्वजण श्रीपादांमध्ये दत्तप्रभू पाहत। दुसऱ्यांनीही असेच समजावे हा काही त्यांचा आग्रह नव्हता, पण हे इतरांना सहन होत नसे। श्रीपाद या चारच घरी असत खेळत। 60-70 वर्षाचा नरसावधानी हा राहायला श्रीपादांपासून दूर होता, पण मानवी वृत्तीमुळे त्याला या 5-7 वयांच्या श्रीपादांचा फार राग होता। नरसावधानी श्रीपादांबद्दल टोकाचं वाईट बोले। अगदी मानसिक रुग्ण, वेद पंडिताच्या भूताने झपलेला, विधी निषेध न पाळणारा असे काय काय तो श्रीपादांबद्दल बोलत असे। भर सभेतून त्यांना अप्पलराज शर्मा व श्रीपादांना हकलून दिले इतका द्वेष तो करत असे। पण यामुळे का श्रीपादांचं दिव्यत्व कमी होणार होतं? एकदा नरसावधानीने श्रीपादांजवळ बापनाचार्य व अप्पलराज शर्मांबाबत वाईट शब्द वापरले। त्यांनी श्रीपादांना अपशब्द वापरल्याचे श्रीपादांना काही वाटले नाही, पण जेव्हा त्याने बापनाचार्य व अप्पलराजांची निर्भत्सना केली तेव्हा श्रीपाद संतापले। बापनाचार्य म्हणजे श्रीकृष्णाला खेळवलेले नंदगोपाल, भास्कराचार्य, सत्य ऋषीश्वर व अप्पलराज सुमती माता म्हणजे दत्तात्रेयांना जेवू घालणारे विष्णू दत्त व वत्सला आहेत हे नरसावधानी सांगून तुझी ही वाईट बोलणारी जीभ हासडून बाहेर काढायला पाहिजे असे श्रीपाद संतापून बोलले। एकदा नरसावधानींची शेंडी श्रीपादांनी त्यांच्याकडे पाहताच गळून पडली। एकदा पादगया क्षेत्रातील कुक्कुटेश्वर प्रांगणातील स्वयंभू दत्तमूर्ती गायब झाली। ते कृत्य नरसावधानीचे म्हणून नरसावधानीचे घर खोदून काढण्यात आले। तेथे दत्तमूर्ती तर सापडली नाहीच, तर मानवी सांगाडे सापडले आणि नरसावधानीचं खरं रूप समोर आले। नंतर नरसावधानीची अन्नान्न दशा झाली। नरसावधानी वारला तेव्हा श्रीपाद वडिलांच्या कडेवर बसून स्मशानात गेले व नरसावधानीच्या मुलाला जिवंत बापास अग्नी देणारा मुलगा पहिल्यांदा वाहतोय असं म्हणत नरसावधानीस परत जिवंत केले, तरी देखील नरसावधानी सुधारला नाही। श्रीपादांसोबत तर्क करून शंका उपस्थित करणे एवढेच काम नरसावधानीने केलं। त्याच्याच देवघरात जेव्हा श्रीपादांनी दर्शन दिले तेव्हा नरसावधानी श्रीपादांच्या पाया पडू लागला। पण श्रीपादांनी हे भाग्य या जन्मी तुझ्या नशिबात नाही असं सांगून हा जन्म आणि पुढचा जन्म तुला दारिद्र्य देत आहे असं सांगून माझ्या पुढील नरसिंह सरस्वती अवतारात मी तुझ्या पुढील जन्मी तुझ्या घरी भिक्षा मागण्यास येईल तेव्हा तुझं दारिद्र्य जाईल असा उशाप
श्रीपादांनी नरसावधानीस दिला आणि नरसोबाच्या वाडीला ही घटना पार पडली. नरसावधानी गेला, मेला म्हणून त्याची ही विकृत विपरीत बुद्धी मर नाही. कारण जिथं धर्म म्हणजे स्वयं परमात्मा आहे, तेथे कुबुद्धी रूपी अधर्म हजरच असतो. श्रीकृष्ण काळात पौंड्रिक नावाचा राजा श्रीकृष्णाला विरोध म्हणून हातात चक्र आणि गदा धरून बसायचा. गवळ्याचं पोर ही अवहेलना श्रीकृष्णाने अवतार समाप्तीपर्यंत सहन केली. राम अवतार असल्याबद्दल शंका घेणारे त्या काळीही होते, आजही आहेत. कफनी घातलेल्या साईनाथांवर आजही शंका उपस्थित केल्या जातात. वास्तविक या कोणीही कोणाचंही नुकसान केलेलं नाही. ते आले, त्यांनी आपलं अवतार कार्य केले व अवतार संपवून निघून गेले. पण विकृत बुद्धीच्या अति हुशार, अति वाचनप्रिय, अति गुगलप्रिय मंडळींच्या डोक्यातील व्हायरस वळवळ करतो आणि पुन्हा नरवधानी येतो. कारण श्रीपादांची, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची, साईबाबांची निंदा नालस्ती करण्याची त्याची इच्छा अपूर्ण असते. मग यातून तो कोणालाच सोडत नाही. शंकर भट्टास तर मुळीच नाही. भगवंताच्या विरोधात म्हणजे अधर्मात गेल्यावर काय दुष्परिणाम होतात याची त्याला शुद्ध नसते. उकिरड्यावरची जुनी हाडं चावताना कुत्र्याच्या हिरड्यातून रक्त येते, पण ते त्या कुत्र्याला समजत नाही. तसाच हा प्रकार. म्हणून श्रीपाद जे म्हणतात ना की माझी विशेष कृपा असल्याशिवाय मी समजत नाही, ते खरे आहे. 4-5 पुस्तके आणि गुगलचा तराफा बांधून या श्रीपाद महासागरात पोहता येणं शक्य नाही. देव मासा जसा आपल्या पिल्लांना घेऊन महासागरात विहरतो, तसा समर्थ सद्गुरू आणि त्यानं दिलेली अनुभूती आणि कृपा हीच भक्तांना या श्रीपाद महासागरात पोहायला शिकवते. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.